नमस्कार. मी आज तुम्हाला वॉश कसं करायचं याबद्दल माहिती सांगणार आहे. प्रथमतः हा आपला पॅनल आहे. पॅनलमध्ये एक पॉवर मोड बटन आहे, ॲटो मोड म्हणून आहे, रॉ वॉटर पंप म्हणून एक आहे आणि हाय प्रेशर पंप म्हणून आहे. ज्यावेळेस आपण बॅक वॉश करत असतो त्यावेळेस आपण तो मॅन्युअलीमध्ये घ्यायचा असते. त्यानंतर पॉवर ऑन करायचं. आपण बॅक वॉश करत असताना पहिल्या तर रॉ वॉटर पंप चालू झाला पाहिजे, हाय प्रेशर पंप चालू नाही झाला पाहिजे. मग आपण रॉ वॉटर पंप चालू करण्यापूर्वी आपण या ठिकाणी येऊन जो वाल आहे ह्याच्यामध्ये साईन, यामध्ये कार्बन, प्रथमतः आपण पहिला जो वाल आहे तो फिरवायचा, असा पुश करायचा, त्यानंतर खाली घेऊन बॅक वॉश वरती न्यायचा. तर आपल्या मोबाईल मध्ये एक स्टॉप वॉच लावायचा. आपल्याला जो कोणता टायमिंग सेट करायचा आहे तो करायचा आणि रॉ वॉटर पंप चालू करायचा. आपल्या या ठिकाणी 1 मिनिटामध्ये मोटर चालू होत आहे आणि हे बॅक वॉशला चालू झालं आहे. तुम्ही बघू शकता बाहेर पाणी फ्लो पडत आहे. बघू शकता आता हे टायमिंग माझं पूर्ण झालं आहे. तर फक्त रॉ वॉटर पंपची मोटर बंद करायची, त्यानंतर आपली मोटर बंद होते. मोटर बंद झाल्यानंतर हा जो वाल आहे तो प्रेस करायचा आणि डाव्या बाजूनं रेन मोडवर न्यायचा. रेन्स मोडवरनं नेल्यानंतर परत नंतर ना रॉ वॉटर पंप चालू करायचा. अशा 3 स्टेपमध्ये रॉ वॉटर पंपची जसं स्टेप केली तशीच कार्बन आणि साईन या दोन्ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर आपण जे जाणारं पाणी आहे त्याचा TDS चेक करायचा आणि नंतरच पाणी टाकीत सोडायचं.